आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता डॉक्टर हे चेक वगैरे करतात. भावना आता नॉर्मल असते, फक्त तिच्या डोक्याला लागलेलं असतं असं डॉक्टर बाहेर येऊन लगेच सिद्धूला सांगतात. त्यामुळे सिद्धूचा जीव जो आहे तो कुठे भांड्यात पडतो, कारण सिद्धूला तीच काळजी वाटत असते की बाळाला काही व्हायला नको. पण नंतर त्याला आता भावनाची सुद्धा काळजी वाटू लागते. डॉक्टर म्हणतात की त्यांच्या डोक्याला मार लागला आहे, त्यामुळे जरा बघावं लागेल MRI वगैरे करून. मग आता डॉक्टरांनी सांगितल्यानंतर डॉक्टरांना तो म्हणतो की काही झालं ना तरी माझी भावना सुरक्षित असायला हवी. आता डोक्यावरचं टेन्शन कमी झाले, मी सुद्धा आईला बघून येतो असं अधिराज म्हणतो. पण दुसरीकडे मात्र अजूनही राग मात्र सिद्धूच्या मनात असतो. तो नीलांबरीचा राग काही कमी झालेला नसतो. त्याने डायरेक्ट वॉर्निंग दिलेली असते, बघूया आता काय होतंय ते, पण मी या गोष्टी विसरलेलो नाही आहे. दुसरीकडे जानू आता जयंतच्या घराबाहेर आलेली असते. जयंतच्या घराबाहेर जेव्हा ती येते तेव्हा मात्र आता ती म्हणत असते की आता काही माझ्यासाठी सरप्राईज आहे का, म्हणजे तुम्ही डोळे वगैरे माझे बंद करताय. त्यावर आता जयंत म्हणत असतो की हो, तुझ्यासाठी सरप्राईज आहे आणि यासाठी मी तुला घेऊन चाललो आहे, असं म्हणून तो आता तिला सरप्राईज देत असतो आणि तिच्या डोळ्यावर पट्टी लावून तो तिला आता घरात घेऊन जात असतो उचलून वगैरे. त्यावरती त्याला म्हणत असते की हे काय आता, पण आता तो काही केलं ऐकायला तयार नसतो. तो म्हणत असतो की चल, तो आता आपण जाऊया. दुसरीकडे मात्र आता जेव्हा तो तिला घरी घेऊन येतो ना, तेव्हा मात्र आता जानू घर बघते तर ती आता एकदमच चकित होते, कारण तिला असं वाटतं की या आधी ती कधीतरी या घरात येऊन गेली आहे आणि त्यामुळे ती संपूर्ण घर इकडे तिकडे बघू लागते आणि त्यामुळेच तिला आता थोडाफार का होईना असा संशय येऊ लागतो की या घरात आपण याआधी येऊन गेलो आहे म्हणून तिला कुठेतरी जिव्हारी तसंच लागत असतं. तर त्यावर आता ती विचारत असते सुद्धा की याआधी मी इथे कधी आले होते का, तुम्हाला काही आठवते का, म्हणजे मला असं वाटतंय ना की खरंच मी याआधी इथे कधीतरी आले होते असा मला भास होतोय, कारण तुम्ही मला म्हटला होतात की या सगळ्या गोष्टी अशाच असतात, पण आता मला असं वाटत नाही आहे की या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या अशाच असतील म्हणून. इकडे आता भावना आणि त्याचसोबत रेणुका ठीक असतात आणि म्हणूनच त्यांना बघण्यासाठी आता इकडे आतमध्ये सगळीच जणं जातात. पण जेव्हा आता भावना ठीक आहे हे कळतं तेव्हा मात्र आता आजीचा जीव कुठे भांड्यात पडतो, म्हणजे आजी जी आहे तसं नाटक करत असते. आजीला काही फरक वगैरे पडत नसतो. आजीला तर उलट ते बाळ मारायचं असतं, यासाठी ती नाटकं करत असते. रेणुका बिचारी आत्ताच या सगळ्यातून वाचलेली असते, पण त्यातच आता आजी रेणुकाचं सुद्धा थोबाड फोडते आणि मुळात मुद्दामून ती हे सगळं करत असते. तिला आता असं दाखवायचं असतं की तू किती दोषी आहेस आणि तुझ्यामुळे हे सगळं झालंय, या सगळ्या गोष्टी आजीला दाखवायच्या असतात. त्याच वेळेला सिद्धू रेणुकाच्या पाठीशी उभा राहतो आणि म्हणत असतो की तू उगाचेस ना माझ्या आईवरनं संशय घेऊ नकोस, उलट माझी आई तिलाही लागले आणि भावनाला सुद्धा, कारण भावनाला माहिती असतं ना की ह्या दोघीही जणी आपल्या बाळाच्या जीवावर उठल्या आहेत, त्या नीलांबरी आणि आजी. त्यामुळे आता सिद्धूला सुद्धा या सगळ्याची कल्पना असते. सिद्धूसुद्धा डायरेक्टली आता बोलत असतो की आजी, एक शब्द लक्षात ठेव की माझ्या बायकोला आणि माझ्या आईला काही बोलायचं नाही, नाही तर बघ. दुसरीकडे मात्र आता इकडे अधिराज जो आहे तो आता म्हणत असतो की या सगळ्याच्या मागे ना कोण आहे ना ते तर मी शोधून काढणारच आहे. आपल्या घरातलाच माणूस या सगळ्याच्या मागे आहे. या सगळ्या गोष्टी शोधल्याशिवाय मी शांत बसणार नाही, असं देखील आता सिद्धूने सरळ स्पष्ट सांगितलेलं असतं. तर दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं की जी आजी असते ना ती मात्र आता ठरवते की काही झालं तरीसुद्धा वाचवायला हवं आणि यासाठी ती आता पुढे जात असते. आणि जेव्हा ती आता जाते ना तेव्हा मात्र लक्ष्मीला तिला वाचवायचं असतं, पण आजीचा त्या व्हीलचेअरवरनं तोल जातो आणि आजी खाली कोसळते. तेच वीणा तिथे आलेली असते आणि वीणाने येऊन अचानकपणे आता सावरलेलं असतं आणि वीणा जेव्हा सावरते ना तेव्हा मात्र आता इकडे काही लक्ष नसतं. वीणा म्हणत असते की आई, तुम्हाला काय झालं, हे काय करताय. तेवढ्यातच आता फोन येतो आणि सिद्धू फोनवर सांगतो की आता भावनाची तब्येत आणि बाळ सगळं काही ठीक आहे. हे जेव्हा आता कळतं तेव्हा लक्ष्मीने देवाचे आभार मानलेले असतात, पण लक्ष्मीच्या हाताला खूप जास्त खोल जखम झालेली असते. तर लक्ष्मीच्या हाताला जखम झालेली असताना वीणा त्यावर बर्फाच्या पिशवीने शेकत असते आणि आजीला बघून तर आता लक्ष्मीला धक्का बसतो, कारण आता आजी जी आहे ती तिथे असलेल्या त्या सोफ्यावर बसलेली होती. मग आता लक्ष्मी म्हणते की हे सगळं काही माझ्यामुळे झालं, आजींना सुद्धा माझ्यामुळे त्रास झाला, हे घेऊनच ती आता गिल्ट मनामध्ये ठेवत असते. मग त्याच वेळेला श्रीनिवास देखील आलेले असतात. दुसरीकडे मात्र आता
इकडे सिद्धू जो आहे तो भावनाची विशेषतः काळजी घेत असतो. तर लक्ष्मी आणि श्रीनिवास, वीणा हे सगळेजण आता इथे हॉस्पिटलमध्ये भावनाला भेटायला म्हणून आलेले असतात. भावना तर आता ठीक तर आहे ना, या सगळ्याची चौकशी करतात. दुसरीकडे आजीने लक्ष्मी आणि श्रीनिवास यांना सांगितलेलं असतं की भावनाला काय ते भेटून घ्या आणि तिला ना तुम्ही घरी घेऊन जा. मग आता आजी असं का बोलत आहेत हा स्पष्ट प्रश्न जो आहे तो मात्र आता सिद्धूला पडलेला असतो. मुद्दामून आजीचं हे कटकारस्थान नवीन लगेच सुरू होतं, कारण आजीला ना आता माहिती असतं की इथे घरात राहून किंवा असं काही करून चालणार नाही आहे. या भावनाचं जर काही करायचंच असेल ना तर तिला माहेरी पाठवावं लागेल, तेव्हाच आपला जो काही निकाल आहे तो लावता येईल. दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं, इकडे आता जी आजी आहे ती मात्र म्हणत असते की तुम्ही एकदाचं घेऊन जा, कारण त्याला असं वाटतं की आम्ही काहीतरी त्याच्या बाळाला करू, पण आम्हाला तसं काही करायचं नाही, उलट आम्ही बाळाला सांभाळायचा प्रयत्न करतो आहे. तर दुसरीकडे मात्र आता लक्ष्मी त्यासोबत श्रीनिवास भावनाला भेटण्यासाठी जातात. तर इकडे मात्र आता जानू म्हणत असते की हे तुमचं घर आहे का काय, नेमकं मला समजत नाही आहे. म्हणजे तुमच्या किचनमध्ये बघितलं तर किचनचं सगळं काही ना असं हॉटेलमध्ये कसं असतं अगदी तसं वाटतं, आणि हे तुमचं घर अगदी बंगल्यामध्ये सजवतात ना अगदी तसंच आहे. हे फर्निचर वगैरे सगळं तसंच असतं तिथे, आणि इथेही तसंच आहे. म्हणून ना मला हे घर बघितल्यानंतर ना असं वाटतं की हे कोणावर तरी असं बर्डन आहे, नको नको वाटतं ह्या घरात आल्यानंतर. असं देखील आता जानू जी आहे ती बोलत असते. जानूची ही सगळी उत्तरं ऐकून मात्र आता जयंतचं डोकं सटकतं, आणि जयंत आता जोरातच ओरडू लागतो आणि म्हणत असतो की आता खूप झालं, तुला वाटतंय ना तर हे आपल्या दोघांचंही घर होतं आणि आहे सुद्धा, असंही तो आता जानूचा हात धरत बोलत असतो. दुसरीकडे मात्र आता लक्ष्मी भावनाला बघायला आलेली असते आणि भावनाला विचारते की आता बरं तर वाटतंय ना. रेणुकाला सुद्धा विचारलं जातं, तर रेणुकाही म्हणते की हो मला आता बरं वाटतंय, मला तर भावनाचीच काळजी होती की तिला काय वाटत असेल काय नाही म्हणूनच. मग आता लक्ष्मीच्या हाताला जी जखम झालेली असते दिव्यावर तिने हात ठेवून ती आता जखम भावनाला दिसते. भावना विचारते आईला की आई हे सगळं काय झाले मला समजेल का. त्यावर आई तिला म्हणत असते की काही नाही. भावनाला डाऊट येतो. इकडे मात्र जयंतने जे काही आरडाओरडा केलेलं होतं ना ते सगळं त्याचं स्वप्न होतं. त्यानंतर जानू म्हणते की काय झालं, म्हणजे ना मला हे घर आहे ना वेगळं वाटलं ना, म्हणून म्हटलं तुम्हाला वियर्ड तर नाही वाटलं ना, तुम्हाला त्याचा राग तर आला नाही ना, असं देखील ती जयंतला म्हणत असते. जयंत म्हणतो की काही नाही, आता हे घर हे पूर्ण आहे आणि मग ते घर ती पूर्णपणे फिरू लागते. त्यानंतर तिला ना आता हॉलमधून जाताना वरती काही जिने दिसतात आणि मग त्या जिन्यांवरून गेल्यानंतर पहिली रूम तुमची आहे बरोबर, आणि त्याच्या बाजूला जी रूम आहे ती गेस्ट रूम आहे आणि वर टॅरेस आहे बरोबर. या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत ना ती आता एक एक करून सांगू लागते. जेव्हा ती आता या सगळ्या गोष्टी जयंतला सांगते ना तेव्हा जयंत एका पॉईंटला विचार करतो की काय हिची मेमरी वगैरे परत आली की काय, असा विचार ना त्याच्या डोक्यात येत असतो. मग आता तसा तो विचार करतो, पण नंतर त्याच्या लक्षात येतं की नाही नाही काहीतरी गडबड आहे. मग नंतर ती म्हणते की नॉर्मल हो, सगळ्यांच्या घरात तसंच असतं ना, जस्ट मी गेस्ट केलं पण बघा किती परफेक्ट निघालं ते. आणि त्याच वेळेला जानूला समोर असलेला एक काळा फडका दिसतो, त्याच्या मागे खरं तर तिचाच फोटो असतो आणि मग त्या फोटोकडे ती चाललेली असते. इकडे आता भावनाला प्रश्न पडलेला असतो की आपल्या आईच्या हातावर नेमकं काय आहे, आणि म्हणूनच ती विचारत असते. मग तिकडे सिद्धूही येतो आणि सिद्धूही विचारतो की काय हे काय चाललं आहे, हे सगळं मला सांगशील का. मग त्यावर वीणा सांगते की अगं सिद्धूचा फोन आला होता ना की बरं नाही आहे करून तुला, म्हणूनच मग तुला बरं नव्हतं म्हणून मग त्या देवाकडे हात जोडून उभ्या होत्या, त्यांनी दिव्यावर हात ठेवला होता आणि त्यामुळे हे सगळं झालं आहे. जोपर्यंत तुझ्याबद्दल काही कळत नाही ना तोपर्यंत त्या हात काढणार नव्हत्या, आणि जेव्हा सिद्धूचा फोन आला तेव्हा त्याने हात काढला आणि तिपा ते सगळं झालेलं आहे, असं देखील वीणा आता सांगू लागते. मग भावना बोलत असते की आई पुन्हा तू अशा काही गोष्टी करू नको हां, माझ्यासाठी मी पहिलेच सांगते तुला. अगं मग काय करू, मला काही सुचत नव्हतं, हे पण घरात नव्हते, ह्यांनाही कॉल करत होती, ह्यांचा फोन लागत नव्हता, सोबत मी तुलाही कॉल करत होते, वीणालाही करत होते, पण काय वीणाचाही कॉन्टॅक्ट होत नव्हता. मग सुचलं नाही मला, मग देवाकडेच धाव घेतला मी. मग आता लक्ष्मी आणि श्रीनिवास हे म्हणत असतात की भावना आता तुझ्या आजी सासूने सुद्धा परवानगी दिली, त्यामुळे तू आता आराम करायला काही दिवस आमच्याकडेच चल, असं देखील आता सांगितलं जातं.
मग आता सिद्धूही म्हणतो की मी कपड्यांची व्यवस्था वगैरे करतो, आनंदीलासुद्धा आणून देतो आणि मग मीही थोडे दिवसासाठी तुमच्याबरोबर राहायला येतो. दुसरीकडे आता विश्व एका बंद खोलीत असतो आणि जेव्हा त्याला जाग येते तेव्हा तो इकडे तिकडे पाहतो. तेव्हा त्याच्या लक्षात येतं की हे काय, मी आता कुठे येऊन पोचलो आहे हे. म्हणजे त्याला असं वाटतं की हे नक्कीच ना जयंतने केलं असणार आहे. त्यानंतर तो विचार करतो की उगाचच रात्री काल दारू पियालो, हे सगळं ना त्या गोष्टीमुळे झालेलं आहे. इकडे आता नीलांबरी आजीकडे जाते आणि आजीला म्हणते की काय करताय तुम्ही, त्या भावनाला कशाला माहेरी पाठवताय, काही काम होणार नाही आपलं, तुम्ही काय सगळं काही चेंज वगैरे केलं आहे का. आजी म्हणते कशाला मी बदलू, मला ठरवलं आहे ना मी तर ते करणारच आणि त्याचसाठी ना मी सगळं प्लॅनिंग केलं. माझ्या डोक्यात एक मस्त असं प्लॅनिंग आहे, ते म्हणजे मी आता ठरवलं आहे की काही झालं तरी भावनाचा जर गेम करायचा असेल ना तर तो तिच्या माहेरीच होऊ दे, म्हणजे आपल्यावर तरी आरोप येणार नाही, सगळे आरोप तिच्या घरच्यांवर येतील. हाच तर माझा प्लॅन आहे असं देखील आता सांगितलं जातं. जे काही प्लॅनिंग केलेलं असतं आजीने त्याबद्दल आता ऐकूनच मुळात ना नीलांबरीला धक्का बसतो. नीलांबरी म्हणते की पण हे सगळं कसं मॅनेज करायचं, कारण सिद्धूही जाणार आहे, सिद्धूला थांबवण्यासाठी काहीतरी प्लॅनिंग करावं लागेल. दुसरीकडे मात्र आता जानूला बघायचं असतं की त्या पोस्टर मागे काय आहे, त्यावर काळा कपडा लावलेला असतो, म्हणूनच मग तो काळा कपडा बाजूला करायचा ती प्रयत्न करत असते. मग आधी जयंत तिला अडवत असतो पण ती काही जयंतचं ऐकत नाही. मग आता हौस का होईना तो पडदा ती आता बाजूला करून पाहते, पण तेव्हा ना तिला आता त्याच्यावर वाईट कपडा दिसतो. मग ती म्हणत असते की हे काय. त्यावर आता तो सांगतो की मी केव्हापासून एका सुंदर मॉडेलच्या शोधात होतो आणि आता ती सुंदर मॉडेल तू म्हणून मला सापडली आहे आणि तुझंच फोटोशूट मी करून या पूर्ण फ्रेमवर लावणार आहे असं देखील आता तो म्हणत असतो. त्यावर जानू खूप जास्त खुश होते, ती इम्प्रेस होते तिच्या ह्या सगळ्या बोलण्यावर आणि मग ती म्हणत असते की चालेल ना. मग तो विचारतो तिला की तुझे फोटो काढले तर चालतील ना, मग ती लगेच परवानगी देते. त्यानंतर जानू आता घरी आलेली असते, कारण भावनाला हॉस्पिटलमधून थेट घरी आणलेलं असतं आणि मग काय तिच्यासाठी सगळं काही घरातच हजर असतं. मग त्याच वेळेला तिला म्हटलं जातं की सगळ्या काही गोष्टी ओके तर आहेत ना. मग आता भावना म्हणत असते की तुमच्यात आली आहे ना मी तर मला बरं वाटते. पहिल्यांदा वाटत होतं की कशाला यावं, पण खरंच ना तुम्ही सगळीजणं आहात ना मला खूप छान वाटतंय. मग आता भावनाला काय हवं नको ते सगळेजण विचारत असतात की तुला काय हवंय ते सांग, सगळं काही तुझ्यासमोर आम्ही हजर करतो. पण भावना म्हणते की तुम्ही फक्त माझ्यासोबत इथे बसा, गप्पा मारा, म्हणजे मला बरं वाटेल, मला काही म्हणजे काही नको आहे असं देखील आता ती सांगत असते. दुसरीकडे आता विश्वाला समजत नसतं की आपण कुठे अडकलो आहोत. तो आता फक्त पाणी पितो, त्याच्याकडे स्वतःचा मोबाईलही नसतो, त्यामुळे तो कोणाला तिथून फोनही करू शकणार नसतो. आणि तेवढ्यातच ना तिथे एक त्याचा मित्रच येतो. खरं तर त्याच्या मित्रानेच त्याला रात्री दारू पिताना बघितलं होतं आणि त्याला स्वतःच्या पायावर चालण्याची सुद्धा ताकद नव्हती आणि तेव्हाच ना त्याचा कोणीतरी फोटो काढत होतं आणि ह्या सगळ्या गोष्टी त्याच्या मित्राने बघितल्या होत्या. म्हणून तो जात असताना त्याला गाडीत बसवून पटकन त्याने दुसऱ्या रूममध्ये आणून ठेवलेलं होतं आणि त्याचा मोबाईल तो तेव्हा विश्वाकडे देतो. विश्वाला म्हणतो की तेव्हा मला काही सुचलं नाही, जे मला सुचलं ते तसं मी केलं. मला असं वाटलं की नक्कीच तुझ्यावर लक्ष ठेवून कोणीतरी आहे, मला प्रॉब्लेम दिसला सो मी लगेच तुला इथे हलवलं असंही आता तो सांगू लागतो. त्यावर तो त्याच्या मित्राचे आभार मानत असतो. दुसरीकडे आता इकडे संपतरावांना फोन आलेला असतो की त्याच्या कार्यकर्त्यांच्या एका ऑफिसला आग लागली आहे आणि ही गोष्ट कळल्यानंतर आता हे खरं तर पुन्हा ड्रामा असतो या संपतरावांचा, कारण सिद्धूला त्यांना घरात थांबवायचं असतं आणि यासाठी त्यांचं सगळं काही प्लॅनिंग असतं. त्यानंतर अधिराज म्हणतो की ठीक आहे मी जातो, कारण संपत म्हणतात की मला बरं नाही वाटत आहे. तेवढ्यातच आता सिद्धू म्हणतो की काय होतंय. संपत छातीत दुखायचं नाटक करतात. मग नीलांबरी लगेच डॉक्टरांना कॉल करते. डॉक्टरांना कॉल करून अर्जंटमध्ये बोलवलं जातं. मग आता आजी म्हणते की बघितलंस का, आता जर घरात कोणीच पुरुष माणूस नसेल तरी आम्हा बायकांना काय करणार आहे. आजीला सिद्धूला भावनाकडे जाण्यापासून थांबवायचं असतं आणि हाच तर हेतू असतो. म्हणूनच ती आता कसं थांबवायचा प्रयत्न करत असते. तर नीलांबरीने डॉक्टरांना फोन केलेला असतो. तर डॉक्टरसुद्धा ह्यांच्याच ओळखीतले बनावट डॉक्टर असतात, म्हणजे जेणेकरून मुद्दामून ते सांगतील ना काहीतरी चुका. तर इकडे आता जयंतला तर खूप जास्त आनंद होतो. तो म्हणत असतो की जानू तू तर मला म्हटली होतीस जेव्हा पाण्यात उडी मारली होतीस तेव्हा की मी तुझी कधीच होणार नाही, आपल्या दोघांमध्ये काहीच संबंध नसतील, पण आज मी तुला स्वतःहून मिळवलं आहे. आता तू
फक्त आणि फक्त माझी आहेस असं बोलूनच ना तो खूपच जास्त हॅप्पी असतो. दुसरीकडे मात्र आता डॉक्टर चेक करायला आलेले असतात आणि इकडे जेव्हा संपतरामांना ते चेक करतात तेव्हा संपतरामांना चेक केल्यावर ते म्हणतात की ह्यांची कंडिशन खूप जास्त खराब आहे, 2 आठवडे तरी ह्यांना कुठेही बाहेर पडू देऊ नका, ह्यांना बेड रेस्टची गरज आहे असं देखील सांगितलं जातं आणि जास्तीत जास्त ह्यांच्याकडे लक्ष द्या. आता आजी रडायचं नाटक करत असते कारण आता मुद्दामून त्यांनी हे सगळं प्लॅनिंग केलेलं असतं. मग आजी जेव्हा रडायचं नाटक करते ना तेव्हा मात्र आता मुद्दामून ती सिद्धूला म्हणत असते, बघितलंस का रे सिद्धू काय आलं आहे हे सगळं काही. मग आता संपतही मुद्दामून रडत म्हणत असतात की आता माझ्या नशिबात काय वाढलं आहे काय माहिती, किती दिवस जगतोय किती दिवस मरतोय. संपतराव आता असं रडत रडत म्हणत असतात. त्यातच सिद्धू आता म्हणू लागतो की काळजी करू नका, भावनाची काळजी घ्यायला तिचे आईबाबा तिथे आहेत, इथे मी तुमची काळजी घ्यायला थांबेन, टेन्शन घेऊ नका असं देखील तो आपल्या आईबाबांना सांगतो. पण रेणुकाला काळजी वाटत असते. दुसरीकडे आता श्रीनिवासांच्या डोळ्यात पाणी असतं, ते अलगद आपलं पाणी पुसतात. लक्ष्मी त्यांना विचारते की काय झालं आहे. त्यावर ते म्हणतात की आज कसं घर अगदी भरलेलं वाटते ना, म्हणजे आपल्या दोन्ही मुली घरात आल्या आहेत, म्हणजे ऑलरेडी जानू तर अशा कारणामुळे आणि भावना आता प्रेग्नेंट आहे म्हणून आली आहे. पण खरंच ना खूप छान वाटतं. कधी कधी पहिल्यांदा असं वाटायचं की आपल्या मुलींना लांब सोडूच नाही, त्यांचं लग्न करून त्यांना इथेच थांबावं, पण जगाची रीत कशी आहे ना असंही आता म्हटलं जातं. पण त्याच वेळेला लक्ष्मी म्हणते की जर मुलगी सासरी गेलीच नाही तर ती माहेरी कशी येईल ना, म्हणून तर तिला सासरी पाठवायला लागतं. सासरी गेल्यानंतर ती जेव्हा पुन्हा माहेरी येते ना तेव्हा आपण तिचे नव्याने लाड करतो आणि त्या सगळ्या गोष्टी खरंच खूप छान असतात आणि आपण हे आपल्या मुलींच्या बाबतीत तेच करतोय असंही आता लक्ष्मी बोलत असते. लक्ष्मी आणि श्रीनिवास आता त्यांना नात होणार या सगळ्या गोष्टींमुळे खूप जास्त खुश असतात आणि भावना जानू त्यांच्या मुली आज त्यांच्यासोबत कित्येक दिवसानंतर पुन्हा अशा एकत्र राहायला आलेले असतात, त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावरचा तो आनंद स्पष्ट दिसत असतो. पण आता भावनाच्या आयुष्यात नवीन संकट काय येईल हे येणाऱ्या भागामध्येच आपल्याला पाहायला मिळेल. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत टाटा बाय.